चला मी चालली माझ्या बहिणीला खूप सारं काम थोडंसं खाऊ घेऊन चालली म्हणजे नातीला. माझ्या बहिणीचं घर दाखवते तुम्हाला. ठीक आहे चला. चला बसमधून उतरली मी आता. ह्या बसमधून उतरली चालली बहिणीकडचं थोडंसं काम आहे म्हणून. तर बहिणीच्या पोराने मला गिफ्ट घेतलं आहे. म्हणजे त्याला मी भांडून घेतलं बघायला गेलं तर, कारण माझा हक्क आहे त्याला भांडायचा. बहिणीचं पोरगं काय माझं पोरगं एकच आहे, बरोबर आहे का नाही. त्याला भांडली मी का तर म्हटलं मला तू गिफ्ट दे काहीतरी दे, मी तुझी मावशी आहे म्हटलं. मग काय आहे का नाही. त्याला मी लय भांडली पोराला. मला काय तुला लहानपणी मी किती काकाला फिरवलं म्हणलं बरं. माझ्या काकाला घेतला मुतायचा अंगावर, हागायचा अंगावर, ते चालतंय म्हणलं तुला म्हटलं. मी त्याला बोललं. आता माझ्या बहिणीची पोरं इंजिनियर झालेत ना, चांगली कमावतात, चांगली खात्यात पित्यात, मस्त आहे त्यांचं सगळं. मग त्याला म्हटलं मला गिफ्ट दे. तर मला काय पाहिजे तुला म्हणलं, येसला मध्ये का घड्याळ त्याला म्हणजे येसला घड्याळ घेतलं होतं का नाही तसंच मला घड्याळ घेऊन दे म्हणलं. तर मला ठीक आहे चालतंय देतो, मला ये मला घरी म्हणला. मग आता घरी चालली या. तर जाते त्यांची तुम्हाला बिल्डिंग दाखवते. का इकडं माझी बहिणीकडे राहते एकदम. आणि तुम्हाला एक सांगते आता हा मुद्दा म्हणजे बोलायचं मग बोलते. माझ्या एक गावाची एक पाहुणी आली होती माझ्या बहिणीच्या घरी. आता माझी बहीण लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहते. विचार करायची गोष्ट आहे. सगळ्यात महागडा एरिया आहे अंधेरीमधला लोखंडवाला कॉम्प्लेक्स. किती महागचा एरिया आहे माहिती आहे तुम्हाला. इथं हर गोष्टी खूप महागाच्या असतात. आणि मग ती आमच्या गावाची एक बाई आली होती. तर ती आल्यानंतर ती माझ्या बहिणीची तारीफ करायच्या ऐवजी ना तिने बुराई केली. काय म्हणून, भैया किती घाण जाग्यावर राहते गई म्हणली मंगल. आता हे तुम्हाला घाण जागा वाटते. लोखंडवाला कॉम्प्लेक्स आहे हे घाण जागा वाटते. अगं तुझ्या डोळ्यात काय गेलं होतं ग. बघा येतेवर नाव ठेवून जाते. बघा हे लोखंडवाला कॉम्प्लेक्स आहे माहिती आहे का तुम्हाला. लय महागाचा एरिया आहे. इथं सगळे हिरो लोक राहतात माहिती आहे का तुम्हाला. माहिती आहे ना. मग तिथं सतीश हे सांगते की माझी बहीण हायफाय एरियामध्ये राहते. कळलं का. हाच गोष्टीचा पैसा लागतो इथं. बरं ते कुठं काय राहिला पण आलंय माणसाने कुणाच्या घरी दारी तर नावं नाही ठेवायला पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. पाहुणा आला ना, पाहुणच्या नात्याने तुम्ही इज्जत घ्या नाही. तुम्हाला इज्जत घ्यायला येत नाही तर तुम्ही येताच कशाला मग, बरोबर आहे का नाही. आता एवढ्या मोठ्या टावर आहेत हे बघा. आता तुम्हाला तिथं मी कोपऱ्या जागा दाखवला आहे एका साईडनी चालली म्हणून. चला तुम्हाला दाखवते तिची बिल्डिंग दाखवते तुम्हाला. चला बघा हे माझ्या बहिणीचे आहे. बघितलं का. बघा किती मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे माझ्या बहिणीची. बघितलं का. असल्या पोस्ट जागेवर राहते माझी बहीण. इथं मेंटेनन्स चार्ज किती आहे माहिती आहे का तुम्हाला. हे बघा इथं पहिले मी आणते ना. बघा इथं चालू करते वर दिसते गेली. बघितलं का. हे बघा हे माझ्या बहिणीचं मध्ये पण आणते ना मी. असंच कोणाला पण कोण आतमध्ये नाही पाठवत. चला बघा हे किती मोठीची मोठी लिफ्ट आहे. बघितलं का. हे बघा किती भारी वाटते का नाही. मग नाद नाही करायचा. आणि मी मोठी पण नाही दाखवत. माझ्या बहिणी कधी म्हणली नाही की माझं घर दाखव किंवा माझं हे दाखव माझं ते दाखव. कधीच काय नाही बोलली. आम्ही दाखवत पण नाही. कारण सोशल मीडियावर माझी फॅमिली मला नाही पाहिजे. मी त्यांना इंस्टाग्रामला पण फॉलो देत नाही माहिती आहे का. आणि ते लोक आहेच नाहीत. हे बघा किती भारी बिल्डिंग आहे का नाही. आता ओपन हो ना. आता ओपन होऊन बघा. टिंग टॉंग. बघा बघा मला काय आणले हो का. हे बघा माझ्या बहिणीचं घर आहे पण मी दाखवत नाही पूर्ण. तुम्हाला घड्याळ दाखवते हो का. MEMA घड्याळ बघा. म्हणजे काय झालं येसला घड्याळ आम्ही इथूनच घेतलं होतं ह्याच्या म्हणजे कंपनीमधून मागवलं होतं घड्याळ. तर कंपनीमधून मागवलं होतं. त्या मित्राचं दुकान आहे माझ्या बहिणीच्या पोराचं. तर त्याला म्हणलं मला पण एक घड्याळ घेऊन दे की. मग बाई त्यांनी देऊन मला घड्याळ मागवलं. येसला पण मध्ये मी घेतलं. मी माझे पैसे घेतले होते मध्ये येच. आता ह्या पैशाचं ह्या घड्याळचं पैसे मी देणार नाही काहीच नाही. हे माझ्या बहिणीच्या पोराकोणतं मला गिफ्टाला मिळले. म्हणलं अरे देखील म्हणलं तुला मी लहानपणी किती का सांभाळलं म्हणलं असं तसं. त्याला काय बोलून मी घेतलं बाया. मग आता त्याने आणले मागवले घड्याळ. तुम्हाला दाखवता बा. हे बघा घड्याळ. बघा घड्याळ तुम्हाला दाखवते. थोडं 5 मिनिट रुपये घे द्या. बोलव. हे बघा नको सगळ्या नको करते. बघा घड्याळ. व्हेरी
नाहीच घड्याळ. बघा किती भारी घड्याळ बघितलं. बघा बघा किती छान वाटते ना. बघा मस्त आहे ना. बघा चला मस्तपैकी घड्याळ आहे. आता हे घड्याळ तुम्हाला दाखवते. आता बघा मी ह्या घड्याळ म्हणजे बहिणीच्या पोराकडून तर मी मागून घेतलं. मी माझ्या पैशाने नाही घेतलं. मी अजून सांगते हे घड्याळ माझ्या बहिणीच्या पोराने मला दिलं आहे. त्याला म्हटलं मला पण एक मागव ना. मग त्याने ऑनलाईन मागवलं मला एक घड्याळ. तर मी बघा घेतलं. बघा छान वाटतं घड्याळ. बघा फोटो काढते. चला बघा माझ्या बहिणीच्या पोराने मला घड्याळ दिलं. बहिणीने आपल्याला मॅक्शा घेतल्या. हो का आता मॅक्शवाला आला इथं घरी. बघा चांगलं आहे का ना मॅक्शा. बघा बघा किती भारी वाटतात ना. बघा किती भारी वाटतात ना. हे बघा ते बघा हे 3 मॅक्शा माझ्या नाही त्या. आता म्हणतात माझ्याच आहे त्या काय म्हणून. ते लोक घरी बोलतात कपडेवाल्यांना घरी बोलवतात. हे बघा इथं पण आहेत अजून मॅक्शा. का ह्या माझ्या बहिणी अजून घेतल्यात. बघा ह्या पण मॅक्शा घेतल्या. ही पण घेतली एक. ही पण घेतली एक. ही पण एक घेतली एक. माहिती आहे का. हे पण एक आमची बाई आली बघा. दाखवत नाही आमची पाहुणीला बघा. हो का हिने बाईने माझ्या काही घेतली. हो का ह्या बाईने माझ्या. हो का ही लय मोठी हे आहे बघा लोकांना म्हणजे मोठा एजंट आहे. तुम्हाला बिझनेसमॅन जर तुम्हाला घ्यायचं असेल नाही तोंड नाही त्यांचं दाखवत. पण तुम्हाला जर फ्लॅट भाड्याने घ्यायचा असेल तर सांगा. का यांनी हे घेतली. मस्त वाटते मस्त वाटते. तुम्हाला दाखवते. चांगले तर मॅक्शा बघा किती मॅक्शा घेतल्या बघितलं का. त्या द्यायच्या असतात मॅक्शा. हो हो का मॅक्शा घेतल्यात. किती माहिती मॅक्शा घेतल्या. किती मॅक्शा घेतल्यात. ते लोक घरी बोलतात मॅक्शीवाल्यांना आणि मग ते घरी घेतात. मग बघा चांगले आहेत ना मॅक्शा. मस्त कपडा. कपडा पण लय भारी हो का. बघा किती सोपतो कपडा आहे. बघा दाखवते मॅक्शा दाखव. हे दाखवते देव दादा द्या बघ तुमची पब्लिसिटी करते जरा. बघा एकदम मस्त हो का मॅक्शा किती भारी हो का. बघितलं का फ्रेश कलर एकदम. बघा किती भारी कपडे आहेत. बघा बघितलं. ठीक आहे भावानं बहिणीनं. चला मी चालली आता बहिणीच्या घरातून. तर सामान घेऊन चालली बघा. दिलं थोडंसं बहिणीने सामान बिमान दिलं मला. घरी गेलं दाखवते मी काय घेतलं काय नाही. ठीक आहे जेवली बिवली मस्तपैकी खाल्लं बिलं. आता चालली. बघा केवढी मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे का नाही. आणि ते सगळे हायफाय लोक राहतात. आता माझ्या बहिणीला मी का नाही दाखवत सोशल मीडियावर. कारण लोकांना माझ्या घरच्यांना माझ्याला आवडत. माझ्या मेहण्याला आवडत नाही. मेहण्याच्या म्हणजे माझ्या भावाच्या बहिणीच्या पोरांना आवडत नाही. काहीच नाही. हे सगळं ना सोशल मीडिया ते लोक नसतात एकदम. त्यांना आवडत नाही. त्यांचं काय का असं ना आतमध्येच म्हणजे ते बोलतात तू ये खा पी म्हणतात. पण आम्हाला नको दाखवत जाऊ म्हणून नाही दाखव ना. आता हे लोक इथून ना त्यांचा एक मोठ्याच्या मोठा आता फ्लॅट प्लॅनला भेटणार आहे गोरेगावला. ते पण लय मोठ्याच्या मला ते पण तुम्हाला दाखवणार आहे. हे पण इथं आहे लोकांना कॉम्प्लेक्समध्ये. कसं वाटलं तुम्हाला मतलब. माझ्या बहिणींना आवडत सोशल मीडियावर यायला म्हणून मी दाखवत नाही सोशल मीडियावर एकदम. आता बहिणीकडून सामान घेतलं थोडंसं जेवढं लागते तेवढं सामान घेतलं. आणि त्या ताईने बॅग किती भारी दिली मला बघितलं का. मी अशी पण ही बॅग घेऊ शकते आणि अशी पण वापरू शकते. एकदम भारी वाटते बघा. मस्त वाटते एकदम बॅग. मी छान वाटलं. तर चला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगा. ठीक आहे चला बाय.